सामाजिक क्रांती जनजागृती अभियानाला येवला येथील मुक्तीभूमी येथून सुरुवात झाली असून आपण बघू शकता की मोठ्या संख्येने अभियानात सहभागी झाले नागरिक आपल्यासोबत बनते ज्ञानज्योती धर्मगुरू बौद्ध धर्माचे धर्मगुरू आपल्यासोबत आहे. काय सांगाल की अभियानाला इथून सुरुवात केली आहे, कशा प्रकारे मार्गक्रम राहणार आहे? या संपूर्ण सामाजिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक उलाढालींवरती जे काही पतझड होत आहे त्यामुळे या सगळ्या आणि जो काही अन्याय अत्याचार होतोय या अन्याय अत्याचाराविरुद्ध या संविधानाच्या अंमलाविषयी जी हलगर्जी होते उलट लोकशाहीला धोका आहे संविधानाला धोका आहे याचं जनजागरण करण्यासाठी या सामाजिक क्रांती जागृती अभियानामध्ये आम्ही सातत्यानं आज दिनांक 12 मे 2026 पासून येवल्यापासून या मुक्तीभूमीपासून तर त्रिरश्मी लेण्यांपर्यंत आपण जात आहोत. 16 तारखेला समारोप होणार आहे. आपण या संपूर्ण जागृती अभियानामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन करतो आणि या पदयात्रेला आता प्रारंभ करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली होती याच मुक्तीभूमीतून या अभियानाला सुरुवात झाली. आपल्यासोबत काही नागरिक देखील बौद्ध धर्माचे. काय सांगाल की अभियानाला सुरुवात झाली, कसा मार्गक्रम राहणार आहे? आता कालच या ठिकाणी बनते ज्ञानज्योती महाथेरो ह्या येवला मुक्तीभूमीत आले. काल हजारो लोक त्यांना या ठिकाणी येऊन त्यांना वंदन करून त्यांचं मार्गदर्शन देखील घेऊन गेलेले आहेत. आता येवल्याच्या मुक्तीभूमीपासून आपल्या बाबासाहेब आंबेडकरांचा विंचूर चौकडीला असणाऱ्या पुतळ्याला अभिवादन करून ते नाशिकच्या दिशेने मार्गकूच करणार आहे. त्यांचा पहिला मुक्काम येवला तालुक्यातील जळगाव येथे या ठिकाणी होणार आहे. दुसरा मुक्काम तो जो आहे तो विंचूरला होणार आहे. अशा ठिकठिकाणी ते 5 मुक्काम करत नाशिकला जाणार आहे आणि 5 मुक्कामामध्ये हजारो लोकांना लाखो लोकांना ते सामाजिक राजकीय आणि न्याय नीती या मूल्यावर आधारित भर देत जनजागृती ते करणार आहेत. आणि तमाम आम्ही येवलेकरांच्या वतीने त्यांचं येवला मुक्तीभूमीत आम्ही सहर्ष स्वागत केलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर आम्ही सहभागी होत आहोत. एकूणच बघितलं तर या अभियानाला सुरुवात झाली असून नक्कीच हा अभियान येवला मुक्तीभूमी ते नाशिक यापर्यंत दरम्यान हा अभियान निघणार आहे. नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला.